आज महाराष्ट्राच्या आभाळावर दुःखाचे ढग दाटून आले आहेत. हवेतही शांततेचा सुस्कारा आहे, कारण एक जनतेसाठी लढणारा नेता आज शांत झाला आहे. मी कधी राजकारणाचा भक्त नव्हतो, पण तुमच्या कामाने माझं मन जिंकलं होतं दादा. तुमची भाषा माणसांसाठी होती. तुमचं स्वप्न महाराष्ट्रासाठी होतं. तुमच्यासारखं नेतृत्व आता कुणीही करू शकणार नाही. तुमच्यासारखं महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला समानतेने सोबत घेऊन चालणारं नेतृत्व पुन्हा मिळणं कठीण आहे. जात धर्म विसरून तुम्ही फक्त विकास पाहिला. पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही स्वतःला झोकून दिलं. आज वाटतं महाराष्ट्राच्या आकाशातला सूर्य अचानक ग्रहणात गेला आहे. हे शब्द नाहीत, ही माझ्या हृदयात पेटलेली आग आहे. ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो. कुटुंबाला, महाराष्ट्राला हा दुःख सहन करण्याची ताकद देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. जय महाराष्ट्र, जय हिंद.